सांगलीचे सुप्रसिद्ध डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय यांच्या वतीनं PNB हाऊसिंग फायनान्स यांनी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। याचा सुमारे 200 रुग्णांनी लाभ घेतला। यावेळी किरण देवणे, मकरंद देसाई, श्रेयस साळुंके, नितीन नायब, मंजित संगम, अक्षय देसाई, योगिता धनवडे, हमीद शेख, मिथुन, सबजीत आदी मान्यवर उपस्थित होते। नेत्रालयाच्या वतीने हा बाजू कशी तुम्ही हे घेतला की शिबिर घेतलं, अशा पद्धतीच्या शिबिराचा अनेक लोकांना आजपर्यंत लाभ झालेला आहे। मग ह्याचं असं कुठं शिबिर घेतलं किंवा काय लोकांना लाभ दिला किंवा हे घेण्याचा पाठीमागे उद्देश काय, याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगा। उद्दिष्ट हे गरीब लोकांपर्यंत पोचावं, ज्यांचं ऑपरेशन जे काय असेल ते आपण आपल्या नंदादीप थ्रू करतो आहे आणि त्यांचं मदत म्हणून आपण ह्या नंदादीपकडून करतो आहे। अशा पद्धतीचं उद्दिष्ट आपलं आहे, लोकांपर्यंत पोचावं, त्यांचं जे काय आहे मदत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये करून करतो। असं अजून कुठं तुम्ही असं हे घेतलं की शिबिर किंवा बाबा ह्याच्यात तुम्ही लोकांना काय गरीब लोकांना मदत होते का तुमच्या थ्रू? हो, आपले फाउंडेशन एक्झॅक्टली आपल्या फाउंडेशन थ्रू आपण हे करतो आहे, म्हणजे कमी दरामध्ये आपण ऑपरेशन करून देतो आहे। ज्यांचं आधाराची गरज आहे, ज्यांना मदत म्हणून आपण फाउंडेशनतर्फे आपण ऑपरेशन करतो आहे, अशा पद्धतीचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याकडे इन्शुरन्स आहे, महात्मा फुले योजना आहे, कामगारांसाठी जे सेंट्रल आणि स्टेट लेवलला जे योजना आहेत त्यातून आपण त्यांना मदत म्हणून आम्ही सहकार्य करतो आहे। कोल्हापूर जिल्ह्यात असं कोणत्या ठिकाणी तुम्ही उपक्रम लाभेल असे या पद्धतीचं? आपल्याकडं आता कोल्हापूर जिल्हा पूर्ण आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण राधानगरी, बुदरगड, कागल, त्याचबरोबर आपलं हातकणंगले ह्या ठिकाणी आपण बरेच ठिकाणी कॅम्प आपण आयोजित करतो आहे। आपल्याकडं बरेच बुकिंग आता सध्या आहेत। हा असा कॅम्प घेण्यापाठीचा मुख्य उद्देश काय आहे तुमचा? लोकांना दृष्टी मिळावी या हेतूने आपण कार्य करत राहतो। नेत्रालयाच्या वतीने आपण जे शिबिर आयोजित केलं आहे, या शिबिराचा नेमका मुख्य उद्देश काय आणि कशासाठी तुम्ही आयोजित केलं होते? आमच्या PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून सामाजिक उपक्रम राबवले जातात। म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्यावर्षी डोळे तपासणी नंदादीप नेत्रालयाच्या वतीने आम्ही ह्यावर्षी नेत्र रुग्णालयांसाठी फ्रीमध्ये चेकअप कॅम्प भरून आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवला आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यांना फ्रीमध्ये डोळ्याची तपासणी करून त्यांच्यासाठी जे काय असेल ते म्हणजे रिझल्ट त्यांना दिला जाईल त्याप्रमाणे जे काय असेल ते, तर ते आम्हाला सामाजिक उपक्रमासाठी आम्ही हा करत जातो दरवर्षी। तर अशा पद्धतीने आम्ही बरेच कॅम्प घेत जातो, रक्तदान शिबिर असते किंवा योगासनाचं असते, आणखीन प्राणायामचे वगैरे आमच्याकडे क्लासेस घेतले जातात। असं वर्षातून एखादा आम्ही नंदादीपकडून किंवा इतर आम्ही आमच्या PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करून इतर ज्या काही संस्था असेल तर त्यांच्याकडून आम्ही करत जातो नेहमी। दरवर्षी आमचे उपक्रम काही ना काहीतरी असतात, 1, 2, 3। हा नेमका बाबा काय उद्देश किंवा बाबा तुम्हाला काय फायदा किंवा जनतेला ह्याच्याबद्दल काय फायदा? ह्याच्यामध्ये कसं आहे, PNB हाऊसिंग फायनान्ससाठी म्हणून नाही तर पूर्ण आम्ही सामाजिक उपक्रम केल्यामुळे पूर्ण परिसरासाठी इथल्या लोकांच्यासाठी आम्ही फक्त हे फ्रीमध्ये कॅम्प करून देतो। याच्यामध्ये आता हा डोळे तपासणी शिबिर आहे, इतर आम्ही रक्तदान शिबिर भरवतो किंवा योगासनाचा प्राणायामचा वगैरे भरवतो, जेणेकरून त्यांची हेल्थ रिलेटेड जे काय असेल तर त्यांची तक्रार दूर होऊ दे आणि त्याच्यामध्ये त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आम्ही हे उपक्रम राबवलेले असतात। डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय हे जे तुमचा जो कॅम्प होता, 1980पासून तुमचा अविरतपणे जे चालू आहे, हा मुख्य उद्देशाचं काय आहे? सर्वप्रथम या ठिकाणी आज इथे आयोजित करण्याचं मेन कारण म्हणजे काही लोकांना तर कॉर्पोरेट ऑफिस असतात, त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, जसं की ESIC, ESI, पुन्हा इन्शुरन्स, कॅशलेस जे काय असेल ते माहीत नसतात लोकांना। त्याच्यासाठी आम्ही कॉर्पोरेट लेवलवर पण आणि तसेच ग्रामीण भागात ज्या लोकांना माहीतच नसते की डोळ्यांचे आजार असतात वगैरे काय, त्यांच्यापर्यंत आम्हाला माहिती पोचवण्यासाठी आम्ही असे कॅम्प थ्रू आम्ही सगळं आयोजित करत असतो कार्यक्रम, जेणेकरून सगळ्या फॅसिलिटी आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या आहेत। जसं की इथे बघू शकतात, NABH नामांकित आमचं हॉस्पिटल आहे, त्याच्यात आम्ही ESIC, ECHS, कॅशलेस, इन्शुरन्स, तसेच कॅम्पच्या थ्रू काय गरीब लोकांना किंवा दुर्मिळ लोकांमध्ये ते हे नसतं फॅसिलिटी अवेलेबल नसतात, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो। सवामुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज,
pre-NDA training center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sau Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sau Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sau Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sau Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.